पुण्यामध्ये भाजपची आज रात्री आणखी एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। पुणे शहर भाजपच्या कोर कमिटीची आज डिनर डिप्लोमसी आहे। चंद्रकांत पाटलांच्या निवासस्थानी हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं आहे। आगामी पुणे पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या स्नेहभोजनाच्या दरम्यान महत्त्वाची चर्चा केली जाणार आहे। चंद्रकांत पाटील यांच्यासह मुरलीधर मोहोळ, चंद्रशेखर बावनकुळे, धीरज घाटे, गणेश बिडकर हे महत्त्वाचे भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत। पुणे पालिकेतल्या भाजपच्या जागांसंदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होईल। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, या बैठकीविषयीची नेमकी काय अपडेट आहे? खरं तर आज दुपारीच आपण पाहिलं की महायुतीची म्हणजे भाजप आणि शिवसेनेची एक पहिली बैठक पार पडलेली आहे। त्यानंतर आता भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडते आणि महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला निवडणूक प्रमुख ज्यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे ते चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा उपस्थित असणार आहे। खरं तर भाजपकडून डिनर डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी या जेवणाचा बेत आखण्यात आलेला आहे आणि याच दरम्यान पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपने कशा पद्धतीने लढावं याबाबतची चर्चा सुद्धा केली जाणार आहे। रात्री उशिरा चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी ही डिनर डिप्लोमसी होईल, ज्यामध्ये स्वतः चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे जे पुणे शहराचे शहराध्यक्ष आहेत आणि ज्यांच्यावर पुणे महानगरपालिकेची निवडणुकीची जबाबदारी आहे ते गणेश बिडकर असे जे प्रमुख भाजपचे नेते आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। रात्री उशिरा ही बैठक होणार आहे। त्यामुळे शिवसेनेला जे माहितीमध्ये शिवसेनेला सोबत घेऊन पुणे महानगरपालिकेची निवडणूक भाजप लढणार आहे। मात्र त्या दरम्यान शिवसेनेला कशा जागा देता येतील, किती जागा देता येतील आणि भाजपचे एकूण उमेदवार किती असावेत याबाबतची सुद्धा चर्चा आहे ती या बैठकीमध्ये होणार आहे। पण एक प्रकारे डिनर डिप्लोमसीचं आयोजन आज चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या दरम्यान निवडणुकी संदर्भातही महत्त्वाची चर्चा केली जाणार आहे। ठीक आहे अमोल, पण शिवसेनेच्या अनुषंगाने भाजपची पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे? जागा वाटपाचा पुण्यातला फॉर्म्युला ठरलाय का? कारण रवींद्र धंगेकरांच्या विषयी अनेक उलटसुलट चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत, त्याबद्दलच्या बातम्या देखील सातत्याने समोर आलेल्या होत्या। त्या अनुषंगाने भाजप नेमकं काय ठरवत आहे? नक्कीच, मात्र मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केले आहे की राज्यामध्ये आम्ही अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र लढणार आहोत। पुण्यात तर त्यांनी जाहीर केलेलं आहे की पुणे महानगरपालिकेची निवडणूक आम्ही शिवसेना भाजप म्हणूनच लढणार आहोत। अशामध्ये आता शिवसेनेला किती जागा द्यायच्या याबाबतची प्राथमिक चर्चा आहे ती आज दोन्ही पक्षांमध्ये झालेली होती। आपल्याला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2017ला जी निवडणूक झालेली होती त्या निवडणुकीमध्ये ज्या जागा शिवसेनेच्या दोन्ही शिवसेनेच्या एकत्र मिळून 10 जागा होत्या, त्या जागांव्यतिरिक्त त्यांना इतर जागा देणं हे भाजपचं काम नसणार आहे। त्यामुळे या जागा वाटपामध्ये खरंच सुरुवातीला तुतुमेमे भाजपमध्ये आणि शिवसेनेमध्ये होईल, पण शिवसेना सुद्धा जास्त यामध्ये ताणणार नाहीये। जवळपास 10 ते 12 जागा या शिवसेनेला भाजप सोडू शकतात। आजच्या बैठकीमध्ये ही सगळी प्राथमिक चर्चा झालेली आहे, अजून यावर शिक्कामोर्तब झालेला नाहीये। आणखी 2 ते 3 दिवसानंतर पुन्हा एकदा भाजप शिवसेनेमध्ये याबाबतची चर्चा होणार आहे। पण हे सगळं करत असताना मात्र शिवसेनेने महानगर प्रमुख असलेल्या रवींद्र धंगेकर यांना लांब ठेवलेला आहे। कुठेही भाजप आणि शिवसेनेमध्ये तणाव निर्माण होऊ नये याची खबरदारी शिवसेनेने घेतलेली आहे आणि त्यामुळेच आजच्या पहिल्याच महत्त्वाच्या बैठकीमध्ये रवींद्र धंगेकर यांना पक्षाकडून आमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं आणि त्यांच्या व्यतिरिक्त जे प्रमुख नेते या भाजपच्या रात्री होणाऱ्या बैठकीमध्ये आणखी काही महत्त्वाचे निर्णय होतात का हे आपल्याला पाहावं लागणार आहे। अमोल, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।